सौर कृषी पंप योजना एक चांगली योजना आणली. गिनीज बुक मध्ये परवा सत्कार रेकॉर्ड झाला म्हणून एक झाला. पण ह्यातल्या ज्या अडचणी आहेत, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना फक्त 5 HP पर्यंतचाच पंप मिळतो. पण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, बोरवेलची संख्या खूप जास्त आहे. आमचे 700-800 काही काही ठिकाणी 1000 फुटापर्यंत बोर आहेत. मग 5 HP चा पंप चालू शकतो का? हा आपण विचार केला पाहिजे. बऱ्याच तलावावरनं शेतकऱ्यांनी मोठी टाकून पाणी आणलेलं आहे. त्या ठिकाणी सोलर पंप कुठे बसवायचा तलावावर? तिथं जागा आहे का? तिथं मोठीला पाईपाला जागा नसते तलाव एखादा असला तर. मग अशा ठिकाणी सोलर पंप कुठे बसवायचा? आणि अध्यक्ष महोदय, आपण एका बाजूला या सरकारनं प्रत्येक शेतकऱ्यासाठी HVDS मध्ये सेपरेट डीपी दिली होती. आता कनेक्शन बंद केलेत. ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरले होते त्यांना चेक देऊन घरी दिले MSVचे अधिकारी. माझी विनंती आहे की सौर पंप ही योजना चांगली आहे, मान्य आहे. परंतु ज्या ठिकाणी सौर पंप ठिकाणी ज्या शेतकऱ्याची जशी गरज आहे, ज्यांना पारंपरिक पद्धतीचं कनेक्शन पाहिजे त्यांना पारंपरिक पद्धतीचं कनेक्शन द्यावं, ज्यांना सौर पंप पाहिजे त्यांना सौर पंप द्यावा. जर त्या आपण लादू नये त्यांना काय, तुम्ही सौर पंप घेतला पाहिजे. हे जे सरकारचं लादाय धोरण चाललंय याबाबत माझं म्हणणं आहे स्पष्ट की ज्यांना पारंपरिक कनेक्शन पाहिजे त्यांना पारंपरिक कनेक्शन सरकारने द्यावेत. आणि आता लाईटच्या बाबतीत आपण बघतो, दिवसा लाईट स्वप्न दाखवलं. आता थंडीची लाट येते, थंडी आहे, रात्र एक शिफ्ट रात्रीची असते. त्यात कमीत कमी माझी सरकारला विनंती आहे की दिवसाचे काही तास तरी त्यांना वीज द्या. एक हिंस्र प्राणी, वाघ असेल, बिबट्या असेल आणि थंडी, यातून शेतकऱ्यांना जायचं कसं शेतात त्याच्या, आणि पाणी कसं द्यायचं पिकाला, जनावरांना पाणी वरून कसं करायचं, यासाठी दिवसाची काही वेळ तरी आपण वीज देणं गरजेचं आहे.